या ठिकाणी विठ्ठलला त्या कॅबिनेट मध्ये तुमच्या समोर झोपण्यात आलं. त्याच्या पाय खाली एक सपोर्ट लावण्यात येते, त्याला पाय ठेवायला बरं पडेल. त्याचबरोबर त्याच्या मानेभोवती आणि पायभोवती आपण एक एक फ्लॅप लावतोय, त्यामुळे तुम्हाला त्याची मान आणि पाय या दोन्हीचाही तो स्वतः ती मान किंवा पाय हलवू शकणार नाही किंवा बाहेर काढू शकणार नाही. आणि त्याच्या हातात देतो आपण एक सिल्क, एक रुमाल. त्यामुळे तो सिल्क आणि रुमाल हा संपूर्ण वेळ तुम्हाला दिसत राहील. वरचे दोन्ही फ्लॅप्स लावले बिकॉज I am going to pass those two sharp blades and two rods through his body. I am going to cut his body into halves. We are going to witness cutting man into halves. विठ्ठल के शरीर के थ्रू मैंने दो ब्लेड और दो रॉड पास किए. सचमुच उसके शरीर के थ्रू डाले हुए ब्लेड और रॉड उस तरफ से आए नहीं, उसको 360 डिग्री में घुमा के दिखा. इससे भी खतरनाक चीज आपके सामने प्रस्तुत करने जा रहा हूं मैं. त्याचे दोन भाग बाजूला करणार मी. कटिंग मॅन इट हाफ्स. विठ्ठलच्या शरीराचे दोन भाग करून बाजूला केले मी. पण मी जादूगार आहे, मला कुठली गोष्ट अशक्य नाही. त्याचे दोन्ही भाग मी एकत्र आणणारे, त्या त्राण फुंकणारे विठ्ठल परत पाहिला का तुझ्यासोबत येईल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. या ठिकाणी विठ्ठलच्या शरीरातनं मी दोन्ही ब्लेड आणि दोन्ही रॉड बाजूला काढले. आता त्याच्या पाय खालचा आणि माने खालचा सपोर्ट काढण्यात येतोय, कारण मी त्याच्या शरीरात प्राण फुंकण्याचा प्रयत्न. आय एम ट्राइंग टू पुट सम लाईफ इनसाइड हिज बॉडी. त्याच्या पायापासनं ते त्याच्या डोक्यापर्यंत नीट लक्ष द्या. विठ्ठल, तुझं शरीर होतं तसं होत चाललंय. तुझ्या शरीरात प्राण परत येत चाललेत. तुझे दोन्ही तुकडे जवळ येत चाललेत. विठ्ठल जागा.